जळगावात भरधाव डंपरने प्रौढाला चिरडले. संतप्त जमावाकडून वाहनांवर दगडफेक. वाळू वाहतूक करणाऱ्या भरधाव डंपरने जळगावातील वयोवृद्धाला चिरडल्याची संतापजनक घटना शुक्रवारी दुपारी कालिका माता चौकात घडली. या अपघातानंतर संतप्त जमावाने वाहनावर दगडफेक करीत या भागात सीसीटीव्ही लावण्यासह वाहतूक पोलिसांची मागणी केली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी दंगा नियंत्रण पथकासह पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करावा लागला. प्रभाकर रघुनाथ पाटील, वय वर्ष 57, मूळ राहणार तेली चौक, जुने जळगाव, हल्ली मुक्काम नांदेवनगर जळगाव असे मृताचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार प्रभाकर पाटील हे बाजारातून भाजीपाला घेऊन आपल्या घराकडे जात असताना कालिका माता चौकात मोबाईलवर बोलण्यास व्यस्त भरधाव डंपर चालकाने धडक दिली व डंपरचे चाक थेट पाटील यांच्या तोंडावरून गेले आणि त्यांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. अपघाताची बातमी वाऱ्यासारखी पसरताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. डंपर चालकाच्या बेजबाबदारपणामुळे एका निष्पन्नाचा बळी गेल्याने जमावाचा संयम सुटला. संतप्त नागरिकांनी डंपरच्या काचा फोडल्या आणि वाहनाचे मोठे नुकसान केले. काही काळ या ठिकाणी तणावाचे वातावरण निर्माण झाले. पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करत जमावाला पांगवण्याचा प्रयत्न केला. भीषण अपघातानंतर स्थानिक रहिवाशांनी आक्रमक पवित्रा घेतला. चौकात तत्काळ आधुनिक सिग्नल यंत्रणा कार्यान्वित करावे. या चौकात 24 तास वाहतूक पोलिसांनी नेमणूक करावी. रहिवासी भागात डंपर सारख्या अवजड वाहनांच्या वेगावर मर्यादा आणावी अशा मागण्या नागरिकांकडून करण्यात आल्या. यांना उद्या मी एसडीपी ऑफिसला बोलून आता